नर्मदेहर. किंवा आपण आहे ना ह्या रोडने आल्याच्या नंतर आहे ना ह्या ठिकाणी आपल्याला आहे ना हे असं एक परिक्रमाचा बोर्ड दिसतोय आणि आपल्याला ह्या इकडनं जायचं आहे. ह्या इकडनं जायचं आहे. इथं आपल्याला परिक्रमा मार्ग आहे. इथं आश्रम आहे. 2 किलोमीटर अंतरावर दाखवते आणि आपण ह्या मार्गे चाललो आहे. आता हा असा मार्ग आहे. इकडनं आलो आहे या ठिकाणावरून. या ठिकाणावरून येताना तिकडं न जाता इथे एक बोर्ड लावलेलं आहे. असं उतरून 2 किलोमीटर अंतर आहे. ते अंतर कापून बघा आपल्याला असं जायचं आहे एकदम. आता पुढे त्याचा छोटा रस्ता आहे. हा पगदंडी ही जी आहे पगदंडी म्हणजे पाऊल वाट आहे ही पगदंडी मार्ग. ह्या पगदंडी मार्गाने आपण या ठिकाणावरून यायचं. आपल्याला आहे ना पुढे 2 किलोमीटरवरती आश्रम आहे. कोलदरा नाही कोलतरा, कारण कोलतारा आहे डायरेक्ट आश्रम. वेंगना आणि कोलतारा. वेंगना आहे ना या असा पगदंडी आहे. या पगदंडी मार्गे जायचं आहे आपल्याला. पगदंडी तिथे होतं थोडं पाणी चिखल होता पण साईडनी बाजूने रोड काढला होता. या पगदंडी मार्गे जायचं आहे. ही पगदंडी अशी कुठे चिखल असणारच आहे, कारण ही पगदंडीला आहे ना चिखल असतोच. अशी पगदंडी या मार्गे जायचे. काटेरे असे इथून हे पहा इथे सोडायचं खेळ काही नाही. ते याच्या आपल्या खप्परमाळपेक्षा तरी काहीच नाही. झिरो आहे. खप्परमाळ म्हणजे खप्परमाळाची इथे कंपनी आहे. आता आपण थोडंसं काटेरी झाड असल्यामुळे काटे ना लागतात, डोळ्याला लागतील, कारण ज्याच्याकडे चष्मा नाही डोळ्याला लागतील, कारण काटेरी झाडांच्या मधून जायचं आहे ना. असे रस्ते काढलेत आणि हे रस्ते काढलेले आहेत. ज्यावेळेस परिक्रमा चालू होणार ना त्यावेळेस रस्ते काढलेले आहेत. आणि काही रस्ते हे जे बनवलेत ना हे आपल्या याच्यासाठी, म्हणजे हे जनावर येतात त्यांचे पण आता इथे गेले कालदरा म्हणजे बघा कालदरा या कालदरा आहे. हा कालदरा गाव आहे. कालदरा गावात आहे. आमच्याकडे कालदरा आहे. कालदरा म्हणजे आमच्याकडे जंगल आहे. कालदरा जंगल. आणि हे काटरे आमचं लय मोठं जंगल आहे आमच्या इथेच्या घरीच. तांबडेमळ्या गावामध्ये कालदरा जंगल आहे. तांबडेमळा पंचायत अवसरी खुर्द पोस्ट आहे. तांबडेमळा पंचायत आहे ते. कालदरा जंगल आहे. कालदरा उंबरदरा कालदरा. मग हे कालदरा इथे गाव आहे डायरेक्ट. पहा आता सध्या आम्ही कालदऱ्याला चाललो आहे. त्या कालदऱ्या जंगलातून आता आमच्या जंगलाची मला आठवण आली. आमच्या इकडं पण जंगल आहे. त्या जंगलामुळं इथं जे नाव दिलं आहे त्या नावावरून, कारण इथं जे बोर्ड लावलेत छोटे छोटे हे आपल्या कॅच पेनने लिहिलेत पुठ्ठ्यावरती. आलो ते मैदानाचे, कारण नाही तर काय नाही थोडं मैदानाचे. नर्मदेहर आता हे बघा ह्या ठिकाणी मी आलेलो आहे. आता हे जे आहे ना कालदरा या ठिकाणी आलो आहे. कालदऱ्याला चाललो आहे. कालदरा हे जे आहे ना शाळाच्या कडेने, शाळामध्ये आहे ना
तण लई आहे. वा तण लई आहे. हे तण नाही काढलं अजून, तसा शाळू आहे, तण नाही काढलं. वा ह्या कालदऱ्यात आहे. तर कालदऱ्याच्या रोडने चाललो आहे. तर कालदरा काय अजून आला नाही. कालदरा येईन. तर कालदरा जवळच आहे. तिकडे एक फॉकलेन लागलेला आहे. आणि आहे जे शाळाचं आहे ना, हा कमीत कमी 3-4 एकरचा एक प्लॉट असेल. 4 एकरचा. त्या प्लॉटच्याच बाजूने शाळाच्या चाललं आहे. तणच लई आहे शाळामध्ये, तण लई आहे. आता पुढं कापूस आला आहे. पुढं कापूस आहे आणि त्या कापसाला आहे ना जाळी लावलेली आहे. कडनी जाळी लावली. आणि हे गुजरातमध्ये आहे. मी गुजरात भरूच जिल्ह्यात आहे. भरूच जिल्ह्यातून चाललो आहे आता एकटाच आहे. नर्मदा परिक्रमा मार्ग एकटाच आहे. पाठीमागून आहे, कोणीच नाही आहे. हो हे आता हा कापूस आहे ना आलाच नाही. आणि याला जाळी लावून टाकली याची वाघरी. हो त्या कापसाला कापूसच नाही आहे. बघा किती मोठा खर्च करून ठेवला आहे. कडनी जाळी लावली आणि त्या कापसाला कापूस नाही. हे बघा आता ह्या केवढ्याला पडलं हे. हे बघा केवढ्याला आहे. आता काय करायचं. त्याच्यात फोनही आला आहे. आता त्या कंपनीवाल्यांनी लई त्रास दिला आहे. काही कंपन्यांचा फोन असतो. आता आहे कालदऱ्याच्या रोडला. थोड्या वेळाने पुढं जवळ झालं आहे कालदरा. आता संपलं हे जमीन संपली. आता पुढं थोडं आता मोकळं मैदान आहे. आणि थोडीशी आहे याची झाडाची सावली. तिथं थांबावं म्हणलं, कारण पाठीमागून कोण नाही. तर मी एकटा चालू आहे. ऊन लागत आहे पण हवा लय सुटलेली आहे ना. हवेमुळं काय वाटत नाही चालायला. मोठमोठ्या वाघरे लावल्यात. याच्यात काय अडकणार काय माहिती. इथं आहे थोडी बसायला जागा. गाड्या येतात मोठमोठ्या, छोट्या गाड्या. सावली आहे थोडी. ते इथं थांबतो. त्या वावरात तर काहीच लावलं नाही, मोकळ्याची. इथंच थांबतो. तर पुढं तर आहे शाळू आहे. जाऊ द्या. नर्मदेहर ह्या ठिकाणी आहे ना. मी आता एक कालदरा याच्यातून चाललो आहे. आणि कालदरा आहे याच्यातून चाललो आहे. इकडे जे कापूस आणि हे लावले त्याला लय सेवा केली जाते. त्याच्यावरती राखाने आहेत, रात्रीचे राहतात. आणि ह्या जंगलातून आहे ना काही ठिकाणी आहे ना हे नाही लावलेलं. म्हणजे इथे लाल एरो नाही आहेत. लाल एरो नाही आहेत. आपल्याला जी ही पगदंडी दिसन ना, ह्या पगदंडी मार्गे जायचं आहे. ह्या पगदंडी दिसन तुम्हाला, ह्या पगदंडी मार्गे जायचं आहे. त्याचं एक कारण आहे. इथे एरो नाही, एकच रोड आहे, एकच पगदंडी आहे. बाकी दुसरी पगदंडी नाही आहे. ह्या पगदंडीने जायचं. जी एकच आहे त्याच पगदंडीने आपल्याला कालदरा एक गाव आहे त्या गावात जायचं आहे. हे पहा. आणि हे जंगल आहे काटेरी. बसायला त्याच्यामुळं जागा कमी असते. आणि आपल्याला हे ते काय दिसणार, नवीन बिस्किटचे पुडे वगैरे हे ना आहे. म्हणजे त्याच्यावर लक्षात येतं परिक्रमावासी या रोडने गेलेले आहेत. कारण ह्या पगदंडीने आलं तर तुम्हाला काहीच अडचण नाही आहे. हे पहा. हा किनारा मार्ग आहे. आपण किनाऱ्या मार्गे चाललेलो आहे. किनारा मार्ग आहे. आपण चाललो किनाऱ्या मार्गे. असे रोड आहेत. असे हे थोडंसं कधी कधी माहिती नाही पडत कुठून कोणत्या मार्गे जाते, कोणत्या मार्गे होते. कारण इथं काही हे नाही आहे. इथं यारो वगैरे काहीच नाही आहे. इथं काही नाही आहे तसं. हे जे लावले
इथं काय नाही आहे. इथं आपल्याला फक्त आपल्या पद्धतीने रस्ता शोधत यायचं आहे. फक्त एक कंपनी दिसेल तुम्हाला, कंपनीच्या बाजूनी बरोबर हे पहा. आता इथं कोण असलं तर त्यांना विचारायचं, कारण इथं JCBने हे काढलेलं आहे. इथून आहे ना आपल्या दादागुरूंची आहे ना परिक्रमा जाणार आहे, त्याच्यामुळे रस्ता साफ केलेला आहे. लक्षात याचा हा रोड बरोबर आहे. पूर्ण जंगल आहे. नर्मदे हर.